राज साबळेजी त्यांनी माझ्यावर आरोप केले. आता त्यांना हे माहीत नाही की कोणतीही बँक ही, आणि जी कॅनरा बँकच्या संदर्भात ते बोलत होते, नॅशनलाइज बँक आहे. नॅशनलाइज बँक कधी लोन देत असताना ते प्रत्येक जो अप्लिकंट असतो त्याचा पूर्ण मागचा इतिहास पूर्ण चेक करतात, त्याच्या आधारावर लोन देतात. त्यांचं रिपेमेंट कसं आहे, सगळ्यात मोठं सिबिल स्कोर काय आहे. माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय साबळे साहेबांना विनंती आहे की त्यांनी माझा सिबिल स्कोर एकदा चेक करून घ्यावा, आणि मी किती लोन घेण्यासाठी मी सक्षम आहे आणि मी किती इन्कम टॅक्स दरवर्षी भरतो ते त्यांनी बघून घ्यावा. माझा साहेब, तुमचा सिबिल स्कोअर 10,000 आहे हो. आम्हाला त्याच्याबद्दल शंकाच नाही. तुम्ही मोठी माणसं हो, तुम्ही खरंच मोठी माणसं. पण माझा सिंपल आणि सोपा प्रश्न काय आहे माहिती का? तुमच्या सातबाऱ्यावरती धडधडीत लिहिलेलं आहे ते तहसील येणे. तहसील येणे हे ऍक्ट 45 मध्ये येतं, ज्याच्यामध्ये लेआउट निघत नाही. लेआउट नाही निघलं तर व्हॅल्युएशन निघत नाही. मग तुम्हाला तहसील येण्यावरती जे अनधिकृत येणे म्हणतात त्याला तुम्हाला कलेक्टर येणे करावं लागतं, त्याच्यानंतर लोन भेटतं. त्याच्यावर तुम्हाला 100 कोटीचं कर्ज कसं भेटलं? बरं, तुम्ही अजून प्रॉपर्ट्या दिल्या म्हणतात, हरकत नाही ना. पण मला एकच गोष्ट म्हणायची की तुम्ही तहसील येणे 45 असताना त्याच्यावर बोजा कसा चढवला, ते बी राष्ट्रीयकृत बँकेचा. तुमच्या सिबिल बद्दल आम्हाला काहीच हे नाहीये. तुमचं सिबिल मोठं हो, तुम्ही मोठी माणसं. आणि दुसरी गोष्ट काय म्हणलात तुम्ही, या देशातली मीडिया एवढी सतर्क आहे की 15 दिवस झाले आरोप करून तरी काही झालं नाही. अहो साहेब, प्रत्येक चॅनलकडे मी गेलो, पण प्रत्येक चॅनलने ती बातमी लावायला नकार दिला, कारण की तुम्हाला जनतेमध्ये अशी चर्चा आहे की तुम्ही फडणवीस साहेबांचे राईट हँड आहेत. मग कशी बातमी लावतील ती? परत म्हणतात की देशातले सगळे शेतकरी लोन घेतात. तुम्ही खरंच शेतकरी आहेत का? आणि तुमच्याकडे एवढा सगळा बिझनेस उभा करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये पैसा आला कुठून? तुम्ही का बराशी खांदायला गेला होतात, की तुम्ही कुठं नोकरीला होतात, की तुम्हाला कुठं 10-15 कोटीचं पॅकेज होतं वार्षिक? काहीच नाही ना. जनतेचाच पैसा लुबाडून तुम्ही मोठे झालेला आहात, आणि हे सगळ्या जनतेला माहिती आहे. फक्त जनतेला बोलता येत नाही, कारण की ती घाबरते तुम्हाला. तुम्ही माझ्यावरती तर गुन्हा दाखल केला मी बोललो म्हणून. अहो तुम्ही लय शातीर माणसं हो. तुमच्या समोर उभा राहायला कोणाची ताकद आहे? आमची आहे. आम्ही सामान्य माणसं आहेत, आम्हाला माहिती आहे भारत देशाचं आम्ही काहीतरी देणं लागतो, म्हणून जनतेसमोर काहीतरी आणावं लागेल. आणि आमच्याकडे मेन स्ट्रीम मीडिया नाही साहेब. आमच्याकडे साधी सुधी ही युट्यूब आणि इंस्टाग्रामच आहे, त्याच्यामुळे याच्यावरच मांडावं लागतं. आमच्याकडे मेन स्ट्रीम मीडिया येतच नाही, आम्ही किती मागं लागलं तरी. आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आणि साहेब, काळजीच करू नका, तुमचं सिबिल बी तपासण्यात येईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलेले सगळे घोटाळे बाहेर काढण्यात येतील. फक्त वेट अँड वॉच.